नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी विज्ञानचे 200 वन लाइनर महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, आवर्त सारणीतील डॅश डॅश या गणातील सर्व मूलद्रव्ये समान तापमानाला वायू रूपात आढळतात। तर 18 या गणातील। 2, न्यूलँड्सने मूलद्रव्यांच्या मांडणीकरिता वापरलेल्या नियमाला डॅश डॅश म्हणतात। तर त्याला न्यूलँड्स अष्टके असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील एका ॲल्युमिनियम या मूलद्रव्याला आधुनिक आवर्त सारणीत डॅश डॅश म्हणतात। तर गॅलियम म्हणतात। 4, आधुनिक आवर्त सारणीत डॅश डॅश आवर्तने आहेत। तर आधुनिक आवर्त सारणीत 8 आवर्तने आहेत। 5, आवर्त सारणीच्या तळाशी असलेल्या मूलद्रव्यांना डॅश डॅश मूलद्रव्ये म्हणतात। तर त्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्ये म्हणतात। 6, आवर्त सारणीच्या गण 17 व गण 18 मध्ये डॅश डॅश व डॅश डॅश हे वायू आहेत। तर आवर्त सारणीच्या गण 17 व गण 18 मध्ये हॅलोजन्स व राजवायू हे वायू आहेत। 7, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील एका बोरॉन या मूलद्रव्याला आधुनिक आवर्त सारणीत डॅश डॅश म्हणतात। तर त्याला स्कँडियम असे म्हणतात। 8, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील एका सिलिकॉन या मूलद्रव्याला आधुनिक आवर्त सारणीत डॅश डॅश म्हणतात। तर त्याला जर्मेनियम असे म्हणतात। 9, लोखंडाचे गंजणे ही डॅश डॅश प्रक्रिया आहे। तर लोखंडाचे गंजणे ही ऑक्सिडीकरण प्रक्रिया आहे। 10, कॅल्शियम कार्बोनेट उच्च तापमानात तापवले या अभिक्रियेचा प्रकार म्हणजे डॅश डॅश अभिक्रिया होय। तर ती अपघटन अभिक्रिया होय। 11, जस्ताची पट्टी कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवली या अभिक्रियेचा प्रकार म्हणजे डॅश डॅश अभिक्रिया होय। तर ही अभिक्रिया म्हणजेच विस्थापन अभिक्रिया होय। 12, सिल्वर नायट्रेटचे द्रावण कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकले या अभिक्रियेचा प्रकार डॅश डॅश अभिक्रिया होय। तर या अभिक्रियेचा प्रकार दुहेरी व्यवस्थापन अभिक्रिया होय। 13, पिवळ्या रंगात असणाऱ्या हळदीचे लाल किंवा नारंगी रंगात रूपांतर होणे ही डॅश डॅश अभिक्रिया आहे। तर ही उदासीनीकरण अभिक्रिया आहे। 14, फिनॉल्फथॅलीन हे डॅश डॅश प्रकारचे दर्शक आहे। तर हे संश्लिष्ट प्रकारचे दर्शक आहे। 15, कार्बोक्सिलिक आम्लाच्या सोडियम किंवा पोटॅशियमच्या क्षाराला डॅश डॅश म्हणतात। तर या क्षाराला साबण असे म्हणतात। 16, एखाद्या द्रावणाचे पीएच मूल्य 7 पेक्षा कमी असल्यास ते द्रावण डॅश डॅश असते। तर ते द्रावण आम्लधर्मी असते। 17, एखाद्या द्रावणाचे पीएच मूल्य 7 पेक्षा जास्त असल्यास ते द्रावण डॅश डॅश असते। तर ते द्रावण आम्लारी धर्मी असते। 18, डॅश डॅश निळा लिटमस लाल होतो तर डॅश डॅश लाल लिटमस निळा होतो। तर आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो तर आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो। 19, इओसिन हे डॅश डॅश प्रकारचे दर्शक आहे। तर इओसिन हे संश्लिष्ट प्रकारचे दर्शक आहे। 20, तेल किंवा चरबीच्या आम्लारीयुक्त जल अपघटन प्रक्रियेस डॅश डॅश असे म्हणतात। तर त्यास साबणीकरण असे म्हणतात। 21, डॅश डॅशचा उपयोग क्लोरोफॉर्म या द्रावकाच्या निर्मितीसाठी होतो।
तर विरंजक चूर्ण. 22 तपकिरी रंगाच्या अशुद्ध सोडियम क्लोराईडला डॅश डॅश असे म्हणतात. तर त्याला रॉक सॉल्ट असे म्हणतात. 23 मिथिल ऑरेंज हे डॅश डॅश प्रकारचे दर्शक आहे. तर हे संश्लिष्ट प्रकारचे दर्शक आहे. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव डॅश डॅश हे आहे. तर सोडियम कार्बोनेट हे आहे. 25 बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव डॅश डॅश हे आहे. तर सोडियम बायकार्बोनेट हे आहे. 26 कुलोम हे डॅश डॅश या राशीचे एसआय एकक आहे. तर कुलोम हे विद्युत प्रभार या राशीचे एसआय एकक आहे. 27 एम्पियर हे डॅश डॅश राशीचे एसआय एकक आहे. तर एम्पियर हे विद्युत धारा या राशीचे एसआय एकक आहे. 28 ओहम हे डॅश डॅश या राशीचे एसआय एकक आहे. तर ओहम हे विद्युत रोध या राशीचे एसआय एकक आहे. 29 विद्युत विभवांतराचे एसआय एकक डॅश डॅश आहे. तर विद्युत विभवांतराचे एसआय एकक व्होल्ट हे आहे. 30 विद्युत शक्तीचे एसआय एकक डॅश डॅश आहे. तर विद्युत शक्तीचे एसआय एकक वॅट हे आहे. 31 विद्युत इस्त्रीचे कार्य डॅश डॅशच्या नियमावर आधारित आहे. तर ते जूलच्या नियमावर आधारित आहे. 32 विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचा शोध डॅश डॅश याने लावला. तर ओर्स्टेड याने शोध लावला. 33 विद्युत मोटर विद्युत ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेत करते. तर ते यांत्रिक ऊर्जेत करते. 34 परिपथामध्ये विद्युत धारा आहे की नाही हे तपासण्यासाठी डॅश डॅश हे उपकरण वापरतात. तर त्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर हे उपकरण वापरतात. 35 विद्युत जनरेटर डॅश डॅश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो. तर विद्युत जनरेटर यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो. 36 भारतात प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता डॅश डॅश आहे. तर भारतात प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता 50 हर्ट्झ आहे. 37 चुंबकीय क्षेत्रात असलेल्या विद्युतधारा वाहकाच्या गतीची दिशा डॅश डॅश या नियमाने मिळते. तर ती फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाने मिळते. प्रश्न क्रमांक 38 उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास डॅश डॅश होते. तर लघु परिपतन होते. 39 विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास डॅश डॅश म्हणतात. तर विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास विद्युत जनरेटर म्हणजे जनरेटर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40 अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर प्रकाश किरण परावर्तनानंतर डॅश डॅश मधून जातो. तर तो आरशाच्या मुख्य नाभीमधून जातो. 41 डॅश डॅश भिंगाचे नाभीय अंतर धन असते. तर बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर धन असते. 42 दूरदृष्टिता दोषात वस्तूची प्रतिमा डॅश डॅशच्या मागे तयार होते. तर दूरदृष्टिता दोषात वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे तयार होते. 43 घड्याळ दुरुस्ती करण्यास उपयुक्त असणारे प्रकाशीय उपकरण डॅश डॅश होय. तर घड्याळ दुरुस्ती करण्यास उपयुक्त असणारे प्रकाशीय उपकरण साधा सूक्ष्मदर्शी होय. 44 निकटदृष्टिता असणाऱ्या डोळ्यांसाठी चष्म्याची शक्ती डॅश डॅश असते. तर निकटदृष्टिता असणाऱ्या डोळ्यांसाठी चष्म्याची शक्ती ऋण असते.
45 डॅश डॅश आरशामुळे होणारे विशालन नेहमी धन असते. तर बहिर्वक्र आरशामुळे होणारे विशालन नेहमी धन असते. 46 डॅश डॅश भिंगामुळे होणारे विशालन नेहमी धन असते. तर अंतर्वक्र भिंगामुळे होणारे विशालन नेहमी धन असते. 47 दूरदृष्टिता या दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चष्म्याची शक्ती डॅश डॅश असते. तर दूरदृष्टिता या दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चष्म्याची शक्ती धन असते. 48 प्रकाशाचे अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस डॅश डॅश म्हणतात. तर प्रकाशाचे अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस अपस्करण म्हणतात. 49 अतिसूक्ष्म कण विशेषतः डॅश डॅश रंगाच्या प्रकाशाचे विकिरण करतात. तर अतिसूक्ष्म कण विशेषतः निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण करतात. 50 प्रकाश किरण तिरकस मार्गाने हवेतून पाण्यात जाताना डॅश डॅश झुकतो. तर प्रकाश किरण तिरकस मार्गाने हवेतून पाण्यात जाताना स्तंभिकेकडे झुकतो. 51 सूर्यप्रकाशाचे पाण्याच्या लहान थेंबांमुळे अपवर्तन अपस्करण व डॅश डॅश झाल्याने इंद्रधनुष्य निर्माण होते. तर परावर्तन झाल्याने इंद्रधनुष्य निर्माण होते. 52 सूर्यप्रकाशाचे काचेच्या प्रिझममुळे अपस्करण होताना डॅश डॅश प्रकाशाचे विचलन सर्वात कमी होते. तर सूर्यप्रकाशाचे काचेच्या प्रिझममुळे अपस्करण होताना तांबड्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी होते. 53 डॅश डॅश या गुणधर्मामुळे धातूला ठोकून त्याचा पातळ पत्रा तयार करतात. तर वर्धनीयता या गुणधर्मामुळे धातूला ठोकून त्याचा पातळ पत्रा तयार करतात. 54 डॅश डॅश या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च असतो. तर टंगस्टन या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च असतो. 55 आयोडीन आणि डॅश डॅश या दोन्ही धातूंना चकाकी असते. तर आयोडीन आणि हिरा या दोन्ही धातूंना चकाकी असते. 56 पारा आणि डॅश डॅश हे दोन्ही धातू द्रवरूप अवस्थेत असतात. तर पारा आणि गॅलियम हे दोन्ही धातू द्रवरूप अवस्थेत असतात. 57 डॅश डॅश हा अधातू हिरव्या रंगाचा वायू आहे. तर क्लोरीन हा अधातू हिरव्या रंगाचा वायू आहे. 58 ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना डॅश डॅश म्हणतात. तर ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके असे म्हणतात. 59 बॉक्साइट हे डॅश डॅश या धातूचे धातुक आहे. तर बॉक्साइट हे ॲल्युमिनियम या धातूचे धातुक आहे. 60 डॅश डॅश पद्धतीने बॉक्साइटचे ॲल्युमिनामध्ये रूपांतर केले जाते. तर बेअरच्या पद्धतीने बॉक्साइटचे ॲल्युमिनामध्ये रूपांतर केले जाते. 61 ॲल्युमिनाच्या मिश्रणातून विद्युत प्रवाह जाऊ दिला असता ॲनोडवर डॅश डॅश वायू मुक्त होतो. तर ॲनोडवर ऑक्सिजन वायू मुक्त होतो. 62 आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम यांच्यामधील अभिक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम यांच्यातील अभिक्रियेला थर्मिट असे म्हणतात. 63 लोखंडाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर दिला जातो या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर लोखंडाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर दिला जातो या प्रक्रियेला गॅल्वनायझिंग असे म्हणतात. 64 कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर या प्रक्रियेला निस्तापन असे म्हणतात. 65
डॅश डॅश हा हिरव्या रंगाचा विषारी वायू आहे. तर क्लोरीन हा हिरव्या रंगाचा विषारी वायू आहे. 66. ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर त्यास असंतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. 67. सहसंयुज संयुगे सामान्यतः डॅश डॅश मध्ये द्रावणीय असतात. तर सहसंयुज संयुगे सामान्यतः सेंद्रिय द्रावकामध्ये द्रावणीय असतात. 68. मिथेनला डॅश डॅश असेही म्हणतात. तर मिथेनला मार्श गॅस असेही म्हणतात. 69. सहसंयुज संयुगे पाण्यात डॅश डॅश असतात. तर सहसंयुज संयुगे पाण्यात अद्रावणीय असतात. 70. पचन झालेले द्रावणीय अन्न रक्तात शोषण्याच्या क्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर पचन झालेले द्रावणीय अन्न रक्तात शोषणाच्या क्रियेला अवशोषण असे म्हणतात. 71. लाळेतील डॅश डॅश या विकराच्या मदतीने अन्नातील स्टार्चचे डॅश डॅश साध्या साखरेत रूपांतर केले जाते. तर लाळेतील अमायलेज या विकराच्या मदतीने अन्नातील स्टार्चचे माल्टोज या साध्या साखरेत रूपांतर केले जाते. 72. जठराच्या स्नायूंच्या लयबद्ध अंकुचन प्रसरणास डॅश डॅश असे म्हणतात. तर जठराच्या स्नायूंच्या लयबद्ध अंकुचन प्रसरणास परिचालन असे म्हणतात. 73. पचन झालेले अन्न लहान आतड्यातील डॅश डॅश मध्ये शोषले जाते. तर पचन झालेले अन्न लहान आतड्यातील उद्वर्धामध्ये शोषले जाते. 74. पेशी श्वसन म्हणजे अंतःश्वसन पेशीतील डॅश डॅश मध्ये होते. तर पेशी श्वसन पेशीतील तंतुकणिकेमध्ये होते. 75. फुफ्फुसातील वायुकोशात ऑक्सिजन शोषल्या जाण्याची क्रिया रक्तातील लोहित रक्तकणिकांमधील डॅश डॅश मार्फत होते. तर ती हिमोग्लोबिन मार्फत होते. 76. सर्व सजीवांच्या पेशी श्वसन क्रियेतील पहिल्या पायरीत ग्लुकोज रेणूचे डॅश डॅश रेणूमध्ये रूपांतर होते. तर सर्व सजीवांच्या पेशी श्वसन क्रियेतील पहिल्या पायरीत ग्लुकोज रेणूचे पायरुवेट रेणूमध्ये रूपांतर होते. 77. डॅश डॅश ही मानवामध्ये असणारी द्रवसंयोजी ऊती आहे. तर रक्त ही मानवामध्ये असणारी द्रवसंयोजी ऊती आहे. 78. डॅश डॅश ही रक्तवाहिनी रक्ताचे ऑक्सिडीकरण करण्यासाठी रक्त फुफ्फुसाकडे नेते. तर फुफ्फुस धमनी ही रक्तवाहिनी रक्ताचे ऑक्सिडीकरण करण्यासाठी रक्त फुफ्फुसाकडे नेते. 79. शरीराच्या विविध भागातून डॅश डॅश मार्फत अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या उजव्या अलिंदात आणले जाते. तर शरीराच्या विविध भागातून महाशिरांमार्फत अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या उजव्या अलिंदात आणले जाते. 80. रक्तदाब डॅश डॅश या उपकरणाने मोजतात. तर रक्तदाब स्पिग्मोमॅनोमीटर या उपकरणाने मोजतात. 81. हृदयाकडून शरीराकडे रक्त वाहून नेण्याचे काम करणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश डॅश म्हणतात. तर हृदयाकडून शरीराकडे रक्त वाहून नेण्याचे काम करणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या असे म्हणतात. 82. डॅश डॅश या रक्तवाहिन्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून रक्त गोळा करून हृदयाकडे घेऊन येतात. तर शिरा या रक्तवाहिन्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून रक्त गोळा करून हृदयाकडे घेऊन येतात. 83. मानवी शरीरात जवळजवळ डॅश डॅश किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. तर मानवी शरीरात जवळजवळ 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. 84. लसिकेतील द्रव डॅश डॅश दिशेने वाहतो. तर लसिकेतील द्रव एकाच दिशेने वाहतो. 85. वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला डॅश डॅश म्हणतात.
तर वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात. 86 कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्त शुद्धीकरण करण्याच्या क्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्त शुद्धीकरण करण्याच्या क्रियेला व्याश्लेषण असे म्हणतात. 87 पेशी श्वसनाच्या पहिल्या पायरीत ऑक्सिजन शिवाय घडून येणाऱ्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर पेशी श्वसनाच्या पहिल्या पायरीत ऑक्सिजन शिवाय घडून येणाऱ्या प्रक्रियेला ग्लायकॉलिसिस असे म्हणतात. 88 अन्न जठराबाहेर टाकण्याची क्रिया डॅश डॅश स्नायूंद्वारे केली जाते. तर अन्न जठराबाहेर टाकण्याची क्रिया समकुंचक स्नायूंद्वारे केली जाते. 89 जाठर रसातील डॅश डॅश हा स्राव जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करतो. तर जाठर रसातील म्युकस हा स्राव जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करतो. 90 वनस्पतींना प्रथिन संश्लेषणासाठी डॅश डॅश आवश्यकता असते. तर वनस्पतींना प्रथिन संश्लेषणासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. 91 प्रौढ व्यक्ती एका मिनिटात सरासरी डॅश डॅश वेळा श्वासोच्छ्वास करते. तर प्रौढ व्यक्ती एका मिनिटात सरासरी 15 ते 20 वेळा श्वासोच्छ्वास करते. 92 प्रत्येक वृक्कामध्ये डॅश डॅश नेफ्रॉन्स असतात. तर प्रत्येक वृक्कामध्ये 10 लाख नेफ्रॉन्स असतात. 93 वनस्पतींमधील डॅश डॅश स्फटिक स्वरूपातील टाकाऊ द्रव्यामुळे खाज सुटते. तर वनस्पतींमधील रॅफाइटच्या स्फटिक स्वरूपातील टाकाऊ द्रव्यामुळे खाज सुटते. 94 लाजाळूच्या वनस्पतीत स्पर्शाच्या उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाला डॅश डॅश हालचाल म्हणतात. तर लाजाळूच्या वनस्पतीत स्पर्शाच्या उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाला कंपकुचित हालचाल म्हणतात. 95 स्पर्श उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाला डॅश डॅश म्हणतात. तर रसायनाच्या उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादास डॅश डॅश म्हणतात. तर स्पर्श उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाला कंपकुचित हालचाल म्हणतात. तर रसायनाच्या उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादास रसायनुवर्ती हालचाल असे म्हणतात. 96 डॅश डॅश हे संप्रेरक पेशी विभाजनास मोठ्या प्रमाणावर मदत करते. तर सायटोकायनिन्स हे संप्रेरक पेशी विभाजनास मोठ्या प्रमाणावर मदत करते. 97 पानाचे कोमेजणे ही क्रिया डॅश डॅश आम्लामुळे घडून येते. तर पानाचे कोमेजणे ही क्रिया ॲब्सिसिक आम्लामुळे घडून येते. 98 शरीरातील सर्व अवयव मध्यवर्ती चेतासंस्थेला जोडण्याचे कार्य डॅश डॅश करतात. तर शरीरातील सर्व अवयव मध्यवर्ती चेतासंस्थेला जोडण्याचे कार्य चेता करतात. 99 डॅश डॅश चेता मेंदूपासून संवेदांगांकडे आवेगाचे वहन करतात. तर अभिवाही चेता मेंदूपासून संवेदांगांकडे आवेगाचे वहन करतात. 100 जठर हृदय फुफ्फुसे हे डॅश डॅश अवयव आहेत. तर जठर हृदय फुफ्फुसे हे अनैच्छिक अवयव आहेत. 101 थायरॉइडच्या संप्रेरकाच्या स्रवणामुळे डिंभकाचे प्रौढ बेडकात डॅश डॅश होते. तर थायरॉइडच्या संप्रेरकाच्या स्रवणामुळे डिंभकाचे प्रौढ बेडकात अवस्थांतर होते. 102 गांडुळाच्या शरीरात चेतापेशीच्या पुंजापासून बनलेला मण्यांच्या माळेसारखा दिसणारा डॅश डॅश असतो. तर गांडुळाच्या शरीरात चेतापेशींच्या पुंजापासून बनलेला मण्यांच्या माळेसारखा दिसणारा चेतारज्जू असतो. 103 म्युकर डॅश डॅश बीजाणूंची निर्मिती करतात. तर म्युकर बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती करतात. 104 फुलातील पुल्लिंगी भाग डॅश डॅश आहे.
तर फुलातील पुल्लिंगी भाग पुंकेसर हा आहे. 105 हायड्रा पुनर्जनन पेशींचा वापर डॅश डॅश प्रकारच्या प्रजननासाठी करतात. तर हायड्रा पुनर्जनन पेशींचा वापर मुकुलायन प्रकारच्या प्रजननासाठी करतात. 106 किण्वाचे प्रजनन डॅश डॅश पद्धतीने होते. तर किण्वाचे प्रजनन मुकुलायन पद्धतीने होते. 107 पुयुग्मकाची निर्मिती डॅश डॅश करतात. तर पुयुग्मकाची निर्मिती परागकण करतात. 108 फुलातील अंडाशयात वाढणाऱ्या भ्रूणाचे पोषण करण्याचे काम डॅश डॅश करतो. तर फुलातील अंडाशयात वाढणाऱ्या भ्रूणाचे पोषण करण्याचे काम भ्रूणपोष करतो. 109 मानवी पुरुष प्रजनन संस्थेतील वृषण हा अवयव डॅश डॅश हे संप्रेरक स्रावतो. तर मानवी पुरुष प्रजनन संस्थेतील वृषण हा अवयव टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक स्रवतो. 110 मानवी स्त्री प्रजनन संस्थेमधील अंडाशय डॅश डॅश हे संप्रेरक स्रवते. तर मानवी स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशय एस्ट्रोजन हे संप्रेरक स्रवते. 111 आधुनिक वंशशास्त्राचा पाया डॅश डॅश या वैज्ञानिकाने घातला. तर आधुनिक अनुवंशशास्त्राचा पाया ग्रेगर जोहान मेंडेल या वैज्ञानिकाने घातला. 112 माता पित्यांकडून संततीकडे समान प्रमाणात डॅश डॅश हस्तांतरित केले जातात. तर माता पित्यांकडून संततीकडे समान प्रमाणात जनुकीय पदार्थ हस्तांतरित केले जातात. 113 जनक पिढीपासून तयार होणाऱ्या पुढील पिढीस डॅश डॅश पिढी म्हणतात. तर जनक पिढीपासून तयार होणाऱ्या पुढील पिढीस पहिली संतानीय पिढी असे म्हणतात. 114 कीटकांमध्ये डॅश डॅश येणारे गुणसूत्र लिंग ठरवते. तर कीटकांमध्ये स्त्रीकडून येणारे गुणसूत्र लिंग ठरवते. 115 मानवांमध्ये गुणसूत्रांच्या डॅश डॅश जोड्या असतात. तर मानवांमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. 116 डॅश डॅश हा वातावरणाचा दुसरा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 48 किमी उंचीवर आढळतो. तर स्थितांबर हा वातावरणाचा दुसरा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 48 किमी उंचीवर आढळतो. 117 लोखंडी खिळ्याची कॉपर सल्फेटच्या द्रावणाशी अभिक्रिया ही डॅश डॅश अभिक्रिया आहे. तर लोखंडी खिळ्याची कॉपर सल्फेटच्या द्रावणाशी अभिक्रिया ही विस्थापन अभिक्रिया आहे. 118 इथेनॉइक आम्लाला डॅश डॅश वास असतो. तर इथेनॉइक आम्लाला व्हिनेगर सारखा वास असतो. 119 द्विविभाजनासाठी अमिबाला डॅश डॅश जनक पेशींची आवश्यकता असते. तर द्विविभाजनासाठी अमिबाला एक जनक पेशीची आवश्यकता असते. 120 ॲसिटिक आम्लाची जेव्हा सोडियम या धातूबरोबर अभिक्रिया होते तेव्हा डॅश डॅश वायू मुक्त होतो. तर ॲसिटिक आम्लाची जेव्हा सोडियम या धातूबरोबर अभिक्रिया होते तेव्हा हायड्रोजन वायू मुक्त होतो. तर अचूक सहसंबंध किंवा शब्दगट लिहा. 121 मेद ऊर्जादायी पोषक द्रव्ये, तर प्रथिने शरीर बांधणीसाठी आवश्यक पोषद्रव्ये. 122 दात यांत्रिक पचन, तर विकर रासायनिक पचन. 123 लाळ अमायलेज, तर जाठर रस पेप्सिन. 124 पिष्टमय पदार्थ ग्लुकोज, तर प्रथिने अमिनो आम्ल. 125 ग्लुकोज 6 कार्बन अणू, तर पायरुवेट 3 कार्बन अणू. 126 मेद मेदाम्ले, तर प्रथिने अमिनो आम्ल. 127 पिष्टमय पदार्थ स्टार्च, तर ग्लुकोज ग्लायकोजेन. 128 रक्तदाब
स्पिग्मोमॅनोमीटर, तर वॅश्लेशन हिमोडायलिसिस यंत्र. 129 प्रथिने ट्रिप्सिन, तर मेद लायपेज. 130 उभयचर प्राणी 3 कप्प्यांचे हृदय, तर मासे 2 कप्प्यांचे हृदय. 131 प्राण्यांमधील पदार्थांचे परिवहन अभिसरण, तर वनस्पतींमधील पदार्थांचे परिवहन स्थलांतर. 132 लहान आतडे 5 ते 6 मीटर लांब, तर मोठे आतडे 1.5 मीटर लांब. 133 बाह्य श्वसन भौतिक प्रक्रिया, तर अंतःश्वसन जैव रासायनिक प्रक्रिया. 134 अन्न शरीरात घेणे म्हणजेच अन्नग्रहण, तर न पचलेले अन्न शरीराबाहेर टाकणे बहिक्षेपण. 135 प्ररोह संस्थेची वाढ प्रकाशाणूवरती हालचाल, तर परागनलिकेची वाढ रसायनाणूवरती हालचाल. 136 पेशी विभाजन सायटोकायनेन्स, तर खोडाची वाढ ऑक्झिन्स. 137 मेंदूकडून प्रेरक अवयवाकडे आवेगाचे वहन प्रेरक चेतापेशी, तर चेतासंस्थेची एकात्मिकता सहयोगी चेतापेशी. 138 फळांची वाढ सायटोकायनेन्स, तर पानांचे कोमेजणे ॲब्सिसिक आम्ल. 139 मेंदू कर्पर, तर मेरुरज्जू कशेरू स्तंभ. 140 रक्ताभिसरण अनैच्छिक क्रिया, शिंकणे ही सुद्धा अनैच्छिक क्रिया. 141 सायकल चालवणे अणुमस्तिष्क श्वसन लंबमज्जा. 142 ऑक्झिन वनस्पतीची वाढ डॅश डॅश वनस्पतींची वाढ रोखणे, तर ॲब्सिसिक आम्ल वनस्पतींची वाढ रोखते. 143 विविभाजन अमिबा, तर खंडीभवन स्पायरोगायरा. 144 किण्व कलिकायन, तर हायड्रा मुकुलायन. 145 बहुविभाजन अमिबा, तर पुनर्जनन प्लॅनेरिया. 146 मूळ खोड पान शाकीय प्रजनन, तर फूल लैंगिक प्रजनन. 147 अलैंगिक प्रजनन सातत्य, लैंगिक प्रजनन विविधता. 148 बीजांड बीज, तर अंडाशय फळ. 149 वृषण टेस्टेस्टेरॉन, तर अंडाशय एस्ट्रोजन. 150 नायट्रोजनची ऑक्साइडे प्राथमिक प्रदूषक, तर पेरॉक्सी ॲसेटिल नायट्रेट दुय्यम प्रदूषक. 151 सांडपाणी कॉलरा, तर डॅश डॅश डोकेदुखी, तर मोठ्या आवाजातील संगीत डोकेदुखी. 152 आम्लवर्षा SO2, तर ओझोन थरातील घट CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन. 153 अपमार्जके घरगुती सांडपाणी, तर रंग औद्योगिक उत्सर्जके. 154 पाने पिवळी पडणे आम्लवर्षा, तर वनस्पती पेशीतील DNA वर परिणाम किरणोत्सारी प्रारणे. जीवाश्म इंधन पेट्रोल, तर जनावरांची विष्ठा जैविक वायू किंवा बायोगॅस. 156 गव्हाच्या काड्या सिमेंट कामातील फलक, तर भाताच्या काड्या विद्युत रोधक फलक. 157 जैववैद्यक कचरा नियम 1988,
तर ई कचरा नियम 2011. 158 ब्रायोफायलम पान, तर रताळे हे मूळ. 159 इच्छाशक्तीचे नियंत्रण नसणाऱ्या क्रिया डॅश डॅश द्वारे नियंत्रित केल्या जातात. तर इच्छाशक्तीचे नियंत्रण नसणाऱ्या क्रिया लंबमज्जेद्वारे नियंत्रित केल्या जातात. 160 लिटमस हा डॅश डॅश या वनस्पतीपासून मिळवतात. तर लिटमस हा लायकेन या वनस्पतीपासून मिळवतात. 161 बीट हे डॅश डॅश दर्शक आहे. तर बीट हे नैसर्गिक दर्शक आहे. 165 रासायनिक अभिक्रियांमध्ये ऑक्सिडीकारक म्हणून वापरले जाते. तर रासायनिक अभिक्रियांमध्ये विरंजक चूर्ण हे ऑक्सिडीकारक म्हणून वापरले जाते. 163 जर्मेनियम हा डॅश डॅश आहे. तर जर्मेनियम हा धातू सदृश्य आहे. 164 मॅग्नेशियम क्लोराईड हे डॅश डॅश संयुग आहे. तर मॅग्नेशियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे. 165 डॅश डॅशमुळे स्टेनलेस स्टीलला काठिण्य प्राप्त होते. तर कार्बनमुळे स्टेनलेस स्टीलला काठिण्य प्राप्त होते. 166 कलील हे एक डॅश डॅश मिश्रण आहे. तर कलील हे एक विषमांगी मिश्रण आहे. 167 डॅश डॅश हे सेल्युलोज लिग्निन यांच्या कणांपासून बनलेले आहे. तर लाकूड हे सेल्युलोज लिग्निन यांच्या कणांपासून बनलेले आहे. 168 डॅश डॅश याने न्यूट्रॉनचा शोध लावला. तर चॅडविक याने न्यूट्रॉनचा शोध लावला. 169 डॅश डॅश या मूलद्रव्याव्यतिरिक्त सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन्स असतात. तर हायड्रोजन या मूलद्रव्याव्यतिरिक्त सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन्स असतात. 170 डॅश डॅश पेशी सर्वात लहान असतात. तर मायकोप्लास्मा गॅलिसेप्टियमच्या पेशी सर्वात लहान असतात. 180 तंतुकणिका डॅश डॅश ही ऊर्जा समृद्ध संयुग निर्माण करते. तर तंतुकणिका ॲडिनोसिन टायफॉस्फेट म्हणजे ATP हे ऊर्जा समृद्ध संयुग निर्माण करते. 181 डॅश डॅश फुले व फळे यांना रंग प्राप्त करून देतात. तर वर्णलवके फुले व फळे यांना रंग प्राप्त करून देतात. 182 अमिबामध्ये डॅश डॅश अन्न साठवण करते. तर अमिबामध्ये अन्न रिक्तिका अन्न साठवण करते. 183 आदी केंद्रकी पेशीमध्ये DNA असलेल्या अस्पष्ट भागास डॅश डॅश असे म्हणतात. तर आदी केंद्रकी पेशीमध्ये DNA असलेल्या अस्पष्ट भागास केंद्रकाभ असे म्हणतात. 184 दृढ उतीमधल्या पेशी डॅश डॅश थरामुळे जाडसर पेशी भित्तिकांच्या बनतात. तर दृढ उतीमधल्या पेशी लिग्निन थरामुळे जाडसर पेशी भित्तिकांच्या बनतात. 185 चरबीयुक्त उतीतील पेशी डॅश डॅशने भरलेल्या असतात. तर चरबीयुक्त उतीतील पेशी मेदपिंडाने भरलेल्या असतात. 186 प्रोटोकॉर्डाटा संघातील प्राणी डॅश डॅशद्वारे शोषण करतात. तर प्रोटोकॉर्डाटा संघातील प्राणी कल्लाविद्राद्वारे शोषण करतात. 187 सस्तनी प्राणी हे एकलिंगी व डॅश डॅश आहेत. तर सस्तनी प्राणी हे एकलिंगी व जरायुज आहेत. 188 सजीवांचे वर्गीकरण आणि नाम पद्धती यांचे शास्त्र म्हणजे डॅश डॅश होय. तर सजीवांचे वर्गीकरण आणि नाम पद्धती यांचे शास्त्र म्हणजे टेक्सोनॉमी होय. 189 सिलेंटेराटा प्राण्यांच्या शरीरात असणाऱ्या पोकळीला डॅश डॅश असे म्हणतात. तर सिलेंटेराटा प्राण्यांच्या शरीरात असणाऱ्या पोकळीला देहगुहा असे म्हणतात. 190 मॅक्रोफेज पेशी डॅश डॅश नावाचे रसायन स्रवतात. तर मॅक्रोफेज पेशी इंटरफेरॉन नावाचे रसायन स्रवतात. 191 SI पद्धतीत दाबाचे एकक डॅश डॅश आहे. तर SI पद्धतीत दाबाचे एकक पास्कल हे आहे. 192 भारतीय मधमाशीचे शास्त्रीय नाव डॅश डॅश आहे. तर भारतीय मधमाशीचे शास्त्रीय नाव एपिस सेरेना असे आहे.
193 जीवाणू डॅश डॅशमुळे टायफॉईड होतो. तर जीवाणू साल्मोनेला टायफीमुळे टायफॉईड होतो. 194 डॅश डॅश अभिस्तर त्वचेची झीज रोखतात. तर स्तरित पट्टकी अभिस्तर त्वचेची झीज रोखतात. 195 काष्ठमय वनस्पतींच्या पृष्ठभागीय ऊतीतील पेशींच्या भित्तिकांवर डॅश डॅश नावाचे रसायन असते. तर काष्ठमय वनस्पतींच्या पृष्ठभागीय ऊतीतील पेशींच्या भित्तिकांवर सुबरिन नावाचे रसायन असते. 196 अणूचा आकार मोजण्यासाठी डॅश डॅश हे एकक वापरले जाते. तर अणूचा आकार मोजण्यासाठी अँगस्ट्रॉम हे एकक वापरले जाते. 197 अवतरण म्हणजेच डॅश डॅश त्वरण होय. तर अवत्वरण म्हणजेच ऋण त्वरण होय. 198 डॅश डॅशने वनस्पतींचे वर्गीकरण वृक्ष, झुडपे व शाख अशा गटात केले. तर थिओफ्रॅस्टने वनस्पतींचे वर्गीकरण वृक्ष, झुडपे व शाख अशा गटात केले. 199 मेंदू हे मानवी शरीराचे करणारे प्रमुख केंद्र आहे. तर मेंदू हे मानवी शरीराचे नियमन करणारे प्रमुख केंद्र आहे. तर शेवटचा प्रश्न क्रमांक 200 प्रथिनांच्या संश्लेषणासाठी डॅश डॅश गरज भासते. तर प्रथिनांच्या संश्लेषणासाठी नत्राची गरज भासते. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.